जर 25, 35 आणि p अनुक्रमे प्रमाणात असतील तर p ची किंमत बघा. आता आपण बघत पण त्या दिवशी सांगितलं a b बरोबर काहीतरी संख्या b c बरोबर काहीतरी संख्या त्या प्रकारचा प्रश्न 25, 35 प्रमाणात पस्तीसचं प्रमाण असेल बरोबर 35 p तर p ची संख्या किती, p ची किंमत बघा काय विषय असतो 25, 35 आता वापस ज्या संख्येच्या समोर x y किंवा असतात तिथं गुणाकार ती संख्या पुढे घ्यायची खाली घ्यायची 35 पुढे जाणार अंशाला भागिले किती भाग देतोय त्याला 5 बरोबर 5 भाग किती 5 7 7 5 7 7 किती p ची किंमत द्यायला होतं बघा ठीक आहे त्या नाण्यांची बघा प्रश्न एका पिशवीत 2 रुपये 5 रुपये आणि 10 रुपयाची नाणी आहेत. एक पिशवी आहे बघा 3 प्रकारचे कॉइन 2 रुपयाचं 5 रुपयाचं 10 त्यांचे गुणोत्तर अनुक्रमे म्हणजे 2 रुपयाचं प्रमाण 5x 5 रुपयाचं प्रमाण 7x आणि 10 रुपयाचं प्रमाण या प्रमाणात आहे. त्या नाण्यांची एकूण रक्कम किती होते 1250 तर त्या पिशवीत 5 रुपयाची नाणी किती खूप सोपं असतं बघा 2 रुपये रुपयाची 5 रुपये 10 बरोबर तर चालू प्रमाण किती आहे 5 त्याची किती 7 त्याची किती आहे त्याची एकूण रक्कम किती आहे 1200 राईट. आता काय करायचं त्यांचा गुणाकार करायचा 5 दुनी 5 दुनी 10 7 5 35 8 10 80 एकूण रक्कम किती आहे 1200 समजते ना सरळ गुणाकार केला 10x 35x 80 80 आणि 35 किती 115 115 काय किती 115 115 पुढे जाणार पाहिजे 115 1 ची किंमत किती आली आता काय विचारले 5 रुपयाची नाणी किती आता 5 रुपयाच्या नाण्याचं प्रमाण किती आहे 7x 1 ची किंमत किती आली घेऊन घ्यायचं छोडा
एका पिशवीत 25 पैसे, 10 पैसे, 5 पैसे. त्यांचे नाणे त्यांचे प्राणक्रम किती 1 2 3 2x बरोबर. जर त्या पिशवीत एकूण किती रुपये 30 रुपये तर त्या पिशवीत 5 पैसे झाले. आता बघ 25 रुपये किती आहे 25 10 दुनी राइट 5 लिटर. आता 25 आणि 20 किती 45 आणि 15 60 बरोबर बरोबर ना. 1 रुपये म्हणजे 100 पैसे. 1 रुपये किती पैसे 100 पैसे. म्हणून तुला काय दिलं आपण बरोबर का. आता 60 रुपये काय देतो शून्य गेला 6 म्हणजे 30 6 म्हणजे 30 काय होतं काय आता 5 10 50 x ची किंमत किती आली 50. तर 5 चे प्रमाण किती आहे 3x. प्रत्येकाचं पण भागाकार 10 पैसे देते 5 गुणिले 100 कोणती काय देते नाही. अजून उदाहरण होईल त्याविषयी सांगतो. काही फळांना A, B, C आणि D अनुक्रमण किती 3 4 3x 4x 5x बरोबर. वाटप केले. जर A ला किती फळ मिळतात 100 द्या बरोबर किती मिळतात 100. आता इथं प्रमाण किती आहे 3x. जर 3x बरोबर 192 असतील आणि x ची किंमत काढावी लागेल तेव्हा वजन उत्तर काढतो. आता 3 इकडे भागीला जाणार 3 आहे 3 3 18 किती उरले 1 किती आहे झाले 12 3 चौक 12 ची किंमत किती आली 64. आता काय म्हणता येते B आणि C तो बंधन मिळून B चं प्रमाण किती 4 C चं किती 5 इथून किती झालं 9x. x ची किंमत किती आहे 64. 9 चौक 36 6 चौक 29 57 दोघांना किती पडतील 506.